डू यू नो व्हॉट? गुगल आणि युट्यूब वरती स्वतःच्या ब्रँडचं प्रमोशन करणं किंवा ऍडव्हर्टाईज करणं हीच डिजिटल मार्केटिंगची खरी सुरुवात आहे. पण सर्वांना वाटतं ऍड्स रन करणं किंवा ऍडव्हर्टाइजमेंट रन करणं हे फक्त मोठ्या कंपन्यांची कामं आहे किंवा हे फक्त मोठी लोकच करू शकतात. तर बिलकुल नाही मित्रांनो. छोट्यातल्या छोट्या चहाच्या दुकानापासून तर मोठ्यातल्या मोठ्या इंडस्ट्री लेवल पर्यंत प्रत्येक जणाला बिझनेस मध्ये गरज येते, ती म्हणजे मार्केटिंगची. आणि गुगल ऍड्स आणि मेटा ऍड्स हा तुमचा मार्केटिंगचा सर्वात महत्वाचा पार्ट येतो. तर नमस्कार मित्रांनो, मी वैष्णवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते वायडी बाबा के बोल या चॅनल वरती. आणि आज आपण शिकणार आहोत गुगल ऍड्स आणि मेटा ऍड्स रन कशा करायच्या आणि त्याच सोबत त्याचं महत्व. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात गुगल ऍड्स म्हणजे काय. तर गुगल ऍड्स म्हणजे तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम दिसणारी स्पॉन्सर्ड म्हणून जी जाहिरात असते तिलाच आपण म्हणू शकतो गुगल ऍड. फॉर एक्झाम्पल, बाय अ लॅपटॉप असं आपण ऑनलाईन सर्च केलं आणि सर्च केल्यानंतर पहिली आपल्याला जी ऍड दिसते स्पॉन्सर्ड त्याखाली मेन्शन असतं तीच असते गुगल ऍड. आणि मेटा ऍड म्हणजे फेसबुक, मेसेंजर आणि इंस्टाग्राम वरती दिसणाऱ्या जाहिराती, ज्याच्यामध्ये आपल्याला लर्न मोर, कॉन्टॅक्ट नाऊ, साइन अप असे बटन्स दिसतात आणि त्यावरती क्लिक करून आपण डिरेक्टली लँड होतो लँडिंग पेज वरती. त्याला बोललं जातं मेटा ऍड्स. या ऍड्स मुळे ब्रँड त्यांच्या टार्गेट कस्टमर पर्यंत पोहोचतात आणि हेच स्किल जगात सर्वात जास्त डिमांड मध्ये आहे. चला तर मित्रांनो, आपण डिटेल मध्ये जाणून घेऊयात. गुगल ऍड्स म्हणजेच गुगलचं ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म. इथे कंपनीज त्यांचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस प्रमोट करतात. जेव्हा लोक काही सर्च करतात, जसं की बेस्ट मोबाईल अंडर 15,000, त्यानंतर तुम्हाला जे काही रिझल्ट मिळतो किंवा जी काही फर्स्ट ऍड दिसते ती असते तुमची गुगल ऍड. त्यामधून ब्रँड्स आपली वेबसाईट किंवा ऍप किंवा युट्यूब व्हिडिओज प्रमोट करत असतात. त्यांचा मेन उद्देश हाच असतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं, आपल्या बिझनेसला स्केल करणं आणि आपल्या प्रोडक्टची मार्केटिंग करणं किंवा सेलिंग करणं. फॉर एक्झाम्पल, आपलीच कंपनी आहे वायएसपी इन्फोटेक आणि वायएसपी इन्फोटेकच्या अंतर्गत मला विद्यार्थ्यांना एआय कोर्स सेल करायचा आहे. तर एआय कोर्स साठी मी गुगल ऍड रन केली किंवा मेटा ऍड रन केली. आता एखादा स्टुडंट युट्यूब वरती गेला किंवा गुगल वरती गेला आणि तिथे जाऊन त्याने सर्च केलं बेस्ट एआय कोर्स नियर बाय मी किंवा बेस्ट एआय कोर्स इन महाराष्ट्र. तर मी टार्गेट केलेल्या एरियाज मध्ये किंवा ऑल ओव्हर इंडिया मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला टॉपला आपली ऍडव्हर्टाइजमेंट दिसणार. हीच तर जादू आहे ऍड्स. तर मित्रांनो, मेटा ऍड्स म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम, मेसेंजर वर दिसणाऱ्या ऍड्स. मेटा प्लॅटफॉर्म वरून आपण इमेजेस, व्हिडिओज किंवा रील्स द्वारे मार्केटिंग करू शकतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही बसल्या बसल्या इंस्टाग्राम स्क्रोल करताय आणि स्क्रोल करता करता तुम्हाला दिसलं जॉईन डिजिटल मार्केटिंग वर्कशॉप किंवा तुम्ही एखाद्या कोर्सच्या शोधात आहात आणि तुम्हाला ती कोर्सची ऍडव्हर्टाइजमेंट दिसली आणि तुम्हाला दिसलं साइन इन किंवा लर्न मोर, तर त्यावरती तुम्ही क्लिक करून एका लँडिंग पेज वरती लँड होता किंवा वेबसाईट वरती जातात. यालाच बोलतात मेटा ऍड्स. मेटा ऍड्स तुम्हाला स्पेसिफिक ऑडियन्स पर्यंत पोहोचवायला मदत करते, जसं की स्टुडंट, बिझनेस ओनर्स, जॉब सीकर्स एटसेट्रा. आणि याच थ्रू तुम्ही स्वतःचा पर्सनल ब्रँड देखील प्रमोट करू शकता. तुमच्या रील व्हायरल करायच्या असेल, पेज ग्रो करायचं असेल, तर ह्या सर्व गोष्टींसाठी देखील तुम्ही मेटा ऍड्सचा यूज करू शकता. तुमच्या रील व्हायरल करायच्या असेल, पेज ग्रो करायचं असेल किंवा तुमचा कोर्स किंवा प्रोडक्ट सेल करायचा असेल, तर त्यासाठी मेटा ऍड्स हे एक अल्टिमेट टूल आहे. तर मित्रांनो, गुगल ऍड्स आणि मेटा ऍड्स शिकणं म्हणजे बिझनेस समजून घेणं होय. हे टूल्स फक्त कंपनीज साठीच यूज होत नाही, तर विद्यार्थी सुद्धा फ्रीलान्सिंग, युट्यूब ग्रोथ, पर्सनल ब्रँडिंग साठी यूज करू शकता. आणि हो, जर मित्रांनो तुम्हाला खरंच मार्केटिंग शिकायची असेल ना, तर डिजिटल मार्केटिंगचा सर्वात महत्वाचा पार्ट येतो तो म्हणजे गुगल ऍड्स अँड मेटा ऍड्स. हा एक जॉब रोल तुम्ही शिकल्याच्या नंतर एखाद्या प्रॉपर आयटी कंपनीमध्ये किंवा कॉर्पोरेट मध्ये तुम्ही ऍड्स मॅनेजर म्हणूनही वर्किंग करू शकता. सो विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा बिझनेस ओनर्स साठी असेल, प्रत्येकासाठी ऍड प्रमोशन हा एक बेस्ट करिअर ऑब्जेक्टिव्ह आहे. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ साठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, याबद्दल जर तुम्हाला काहीही शंका असेल तर लगेच कमेंट ड्रॉप करा किंवा खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. धन्यवाद.